नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एफ-टी-ओ रिलेटेड आपण जो व्हिडिओ अपलोड केला होता, परवाच तो व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्यावरती भरपूर कमेंट या येत आहेत मित्रांनो. भरपूर जणांच्या काही क्वेरीज आहेत. त्यापैकी एक क्वेरी, एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मध्ये दाखवणार आहे. तर अजित शेंडे सरांची ही कमेंट आहे. सर, अकाउंट रिजेक्टेड बाय पी-एफ-एम-एस असं त्यांना रिजेक्शन स्टेटस दाखवत आहे. त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे हे जमा होत नाहीये. त्याचं कारण म्हणजे अकाउंट रिजेक्टेड बाय पी-एफ-एम-एस असं त्यांना दाखवत आहे. तर आता ते का दाखवत आहे, त्याचं सोल्युशन काय आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डीपमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि घरकुल योजनेविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये विचारू शकता. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, घरकुल योजनेमध्ये अकाउंट रिजेक्टेड बाय पी-एफ-एम-एस असं जर दाखवत असेल तर त्याचे सामान्य काही कारणं आहेत. ते कारणं तुम्ही समजून घ्या. पहिलं कारण म्हणजे बँक खाते क्रमांक चुकीचा नोंदवलेला असेल तर हे स्टेटस दाखवतं. त्यासोबतच आय-एफ-एस-सी कोड चुकीचा असेल तरीसुद्धा अकाउंट रिजेक्टेड बाय पी-एफ-एम-एस असं दाखवलं जातं. त्यासोबतच लाभार्थीचे नाव आणि बँक खात्यातील नाव जुळत नसतील तरीसुद्धा अकाउंट रिजेक्टेड बाय पी-एफ-एम-एस असं दाखवलं जातं. त्यासोबतच खाते बंद किंवा निष्क्रिय असेल, म्हणजे तुम्ही जे अकाउंट दिलेलं आहे ते जर बंद पडलेलं असेल तरीसुद्धा हा स्टेटस दाखवतो. त्यासोबत बँकेकडून पी-एफ-एम-एस पडताळणी अयशस्वी झाली असल्यास सुद्धा इथे रिजेक्ट असं दाखवलं जातं. किंवा चुकीचे खाते घरकुल पोर्टलवर लिंक झाल्यास सुद्धा अशा प्रकारचं स्टेटस रिजेक्टेड बाय पी-एफ-एम-एस असं दाखवलं जातं. तर आता असं जर दाखवत असेल, म्हणजे तुम्ही घरकुल योजनेमध्ये हे जर तुम्हाला स्टेटस दाखवत असेल, अकाउंट रिजेक्टेड बाय पी-एफ-एम-एस असं दाखवत असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? तर सर्वात महत्त्वाचं तुम्ही पाहू शकताय. 1 नंबरला पासबुक घेऊन ग्रामसेवक, पंचायत समिती किंवा घरकुल संबंधित कार्यालयात तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे. 2 नंबरला पाहू शकताय, घरकुल पोर्टलवरील बँक तपशील तपासून घ्या. आवश्यक असल्यास खाते क्रमांक, आय-एफ-एस-सी दुरुस्तीची विनंती करा. खाते सक्रिय असल्याची खात्री बँकेतून करून घ्या. दुरुस्ती झाल्यानंतर पी-एफ-एम-एस पडताळणी ही पुन्हा सुरू केली जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या घरकुलमध्ये अकाउंट रिजेक्टेड बाय पी-एफ-एम-एस असं दाखवत असेल तर त्याची कारणे आणि तुम्हाला काय करावं लागेल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. तुम्हाला तुमच्या मनामध्ये काही कमेंट असतील तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा दाबू शकता. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.